सुस्वागतम मित्रांनो. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी मंजू आहे ती मंजू आता तिथे चौकशीसाठी आली असते. ती म्हणते की मला घरातल्या सगळ्यांची चौकशी करायची आहे, त्यामुळे मला सगळ्यांची चौकशी करायची परमिशन भेटली पाहिजे. तर आता तिला चौकशी करून देतात. तर आता लगेच जी आजोबा आहेत त्यांच्याशी मंजूचं भांडणं होतात. मंजू म्हणते की हे बघा, मंजूला ते म्हणतात की हे बघ पोरे, आणि काय चौकशी करणार ग तू. आणि ती मंजू विचारते काय हो बाबा, तुम्ही एवढे दिवस कुठे होतात, एवढे दिवस सत्य होतं तेव्हा का नाही आलात तुम्ही त्याला भेटायला. तर आता लगेच ते आजोबा म्हणतात की अगं पुरी, मी कन्याकुमारी काश्मीरला गेलो होतो ना, त्यामुळं मला यायला नाही जमलं. तर आता लगेच मंजू म्हणते की अहो, पण तिकडे जाताना सातारा लागतो ना. मग सातारा लागतो तर मग साताऱ्यात थांबले का नाही तुम्ही, आणि सत्याला भेटायला का नव्हते आले, नेमकं काय कनेक्शन आहे हे सगळं, असं म्हणते. तर आता लगेच जे आजोबा आहेत ते म्हणतात की हे बघ पोरी, मला यायचं होतं भेटायला, पण हे बघ, तुला वाटत असेल तिकडे जाताना सातारा लागतो, पण तिकडे जाताना सातारा काही लागत नाही, असं ते आजोबा म्हणतात. तर आता मंजू म्हणते की तुम्ही किती म्हणावं आजोबा, नाही लागत, पण मला माहिती ना सातारा लागतो, असं त्यांचं बोलणं चालू असतं. आणि ते म्हणतात की तुम्ही सत्याला कसं ओळखत होतात. तर आता लगेच जी मंजू आहे तिला ते आजोबा म्हणतात की तुलाही जागा प्रश्न विचारणारी पोरगी दिसती बाई, अशी कशी इन्स्पेक्टर ती स्टार भेटल्या म्हणून काही विचारशील का. तर तेवढ्यात आता तिथे मम्मी साहेब म्हणतात की ही म्हणून आम्ही हिला म्हणत असतो ही पोरगी चांगली नाही आहे, अहो तुम्हाला माहिती आहे काही नेबळट आहे, नेबळट, काही हे नाही हिच्यामध्ये, असं म्हणत असतात. तर आता लगेच ते म्हणतात की म्हणजे उगाच मी हिला घरातून हाकलून नाही दिलं, असं मम्मी साहेब बोलतात. तर आता ते आजोबा म्हणतात म्हणजे काय म्हणायचं आहे तुला. तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात तुम्ही जिची वाट बघताय ना, सगळ्या घरात बघताय ना तिला, तीच आहे ही तुमची लहानी ना मोठी नात सून, हीच आहे सत्याची बायको. तर आता म्हणतात काय, ही सत्याची बायको आहे, सत्याची बायको पोलीस आहे का मग. तर ते म्हणतात की हो सत्याची बायको पोलीस आहे. तर आता लगेच मंजू म्हणते की जाऊ द्या, मी कुठं तुमच्या संग डोकं लावीत बसू, चला हे बघा सगळ्यांनी सह्या करायला यायचं, मी जेव्हा बोलेल त्यांनी. आणि हे बघा, इथून घर सोडून कुणीही घराबाहेर पडू शकत नाही, इथं आम्हाला विचारल्याशिवाय परमिशन घेतल्याशिवाय कुणी घराच्या बाहेर जायचं नाही, असं म्हणते. आणि सगळ्यांनी चौकशीला यायचं, सगळ्यांनी सहाय्य करायला यायचं, असं त्या आजोबाकडे बघून म्हणते. आणि आता मंजू म्हणते जाते मी, मंजू तिथून जायला निघते, तेवढं त्या आजोबा म्हणतात थांब पोरी थांब. आणि मंजू जवळ येतात, मंजूच्या गालावरून हात फिरवतात आणि म्हणतात की अगं पोरी, मला माहीत नव्हतं तू ह्या घरची सून आहेस, अगं खरंच मला खरंच माहीत नव्हतं सून आहेस तू, असं नसतं वागलं तुझ्यासोबत मी, असं ते आजोबा म्हणतात. आणि ते आजोबा म्हणतात चल माझ्यासोबत पुरी, चल तू माझ्यासोबत फक्त, असं म्हणतात. आणि ते म्हणतात की मला तुला काहीतरी सांगायचं आहे, चल माझ्यासोबत रूममध्ये, असं म्हणतात ते आजोबा. तर आता इकडं मंजू म्हणते काय येऊ मी तुमच्यासोबत. तर ते म्हणतात की अगं पुरी, असं सत्यासाठी नाही करू शकत का, मला या घराच्या हिताचं काहीतरी तुझ्याशी बोलायचं आहे. मंजू म्हणते ठीक आहे. तर मम्मी साहेब म्हणतात की नाही नाही, असं बरं होऊन देईल, अहो हे घर चालवणं माझ्या हातात आहे, आणि तुम्ही हिला काय घेऊन चाललात मग, अहो नाही नेऊ शकत तुम्ही हिला. तर आता लगेच जी जे हे असतात आजोबा ते म्हणतात की बघा, ए माया गप बसती का तू, तुला काय करायचं का, मी बघून घेईल मला कुणाला न्यायचं कुणाला नाही, तू अजिबात बोलायचं नाही तर गप बस महामाया, असं म्हणतात. तर आता लगेच मंजू आता त्या काकासोबत त्या रूममध्ये येते. आणि मंजूच्या त्या आल्यावरती तो काका दाखवून धरला होतो. मंजू म्हणते काय करता हे. तर ते म्हणतो की मला महत्त्वाचं बोलायचं आहे. मंजूला ते म्हणतात की हे बघा, सत्याचं खरंच खूप वाईट झालं ग पुरी, पण तू ह्या घरात थांबायला पाहिजे होतं सत्यानंतर, सत्य नाही आहे तरी पण तू ह्या घरात थांबली का नाही, असं म्हणतात. तर आता मंजू म्हणते की हे बघा, तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला, तुम्ही तुमचं बोला काय पाहिजे ते, प्रश्न विचारत बसला मला उगाच. तर आता लगेच ते काका म्हणतात की अगं पुरी, तुला काय सांगू आता मी, माझ्याकडं काय सांगायचं आहे ना, तुला काहीच कळत नाही आहे, अगं तुला काही कळतं की नाही. तर आता मंजू म्हणते की काय चाललं आहे तुमचं, तेनेच ते अंग झटेले येत असतात मंजूच्या. मंजू म्हणते सारखं सारखं तुम्ही अंग झटेल काय येतं, मी बाय खाली पण बघितलं, आणि काय चाललं आहे तुमचं हे. तर अजून जवळ यायला लागतं. तर मंजू लगेच आता त्या काकाच्या तोंडात हाणते आणि म्हणते काय चाललं आहे तुमचं हे सगळं. तर तेवढं त्यात सगळं त्याचं खाली पडतं, ती टोपी वगैरे घातलेलं, आणि तो सत्य दिसतो. मंजू म्हणते अरे सत्य काय रूप घेतलंय तू, मला सुद्धा ओळखत नाहीये तू, असं मंजू म्हणते. तर आता सत्य म्हणतो हो मग वाघ मारे, अहो हे सगळं माझ्यासोबत आहे एक जण कोणतरी साथ देणारं,
ते म्हणजे आपले ज्येष्ठ पप्पा. पप्पानी मला साथ दिली माहिती आहे सगळं करायला. मी पप्पाला रात्री भेटलो होतो. पप्पाला माहिती आहे मी आहे जिवंत म्हणून. तर मंजू म्हणते, "काय सत्या आपले पप्पा?" तर सत्या पप्पा म्हणतात की सत्या म्हणतो की "हो आपले पप्पा." असं म्हटल्यावर मंजूला पण खूप आनंद होतो. तर चला बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.